ठाकरेंच्या शिवसेनेचा आज दसरा मेळावा आहे, त्यामुळे राज ठाकरे या मेळाव्याला उपस्थित राहणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। सकाळी या सगळ्या परिसरात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलेली होती, त्यामुळे असं म्हटलं जात होतं की संध्याकाळी सुद्धा या सगळ्या मेळाव्यावर पावसाचं सावट असेल अशी एक शक्यता आता वर्तवली जाते, कारण मुंबईला अलर्ट जारी करण्यात आलाय। सध्या ऊन असलं तरी ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ सध्या मुंबई आणि आसपासच्या उपनगरात पाहायला मिळतोय, त्यामुळे अद्यापही पावसाचं संकट हे कायम असल्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या मुद्द्यावर खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय या मेळाव्याला अनुषंगून पाहूया। आज संध्याकाळी हजारो शिवसैनिक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईला पोचले आहेत, निघाले आहेत, ते पोचतील आणि आजचा मेळावा हा नेहमीच्या पद्धतीनं विशाल आणि विराट होईल। आमच्या भूमिका स्पष्ट आहे। माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अनेकदा चर्चा आणि संवाद झालेले आहेत, पण मीडियाला असं वाटतं की ताबडतोब आताच काही घोषणा आणि भूमिका जाहीर कराव्या, तसं होत नाही। दोन राजकीय पक्ष आहेत, भूमिका जरी महाराष्ट्र मराठी माणूस अस्मिता या संदर्भात एक असल्या तरी दोन स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत। ग्राउंड लेवलला दोन्ही पक्षाकडून काम सुरू झालेलं आहे। याच्यापेक्षा मी जास्त काही सांगू इच्छित नाही, कारण ती भूमिका जाहीर करण्याचा जो अधिकार आहे तो दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा, म्हणजे माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हेच एकत्र येऊन आपल्या भूमिका जाहीर करू शकतात। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट साधे आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आपण पाहतोय नुकतंच आपण ऐकलं खासदार संजय राऊत नेमका काय म्हणाले। बऱ्याचदा अशी घाई केली जाते की युती संदर्भात आजच घोषणा व्हावी किंवा आत्ताच या सगळ्याविषयी स्पष्टता यावी, पण असं काही नसतं। चर्चा सध्या चालू आहे असं राऊत म्हणतात, त्यामुळे आजही युती संदर्भातल्या घोषणेचा मुहूर्त हुकणार आहे का, काय नेमकं वाटतंय? मी आपण बघतोय की आता मी शिवतीर्थावर आहे। खरं तर आपण जर बघितलं तर अत्यंत ढगाळ वातावरण जे आहे ते पाहायला मिळते आणि आत्ताच महत्त्वाची बातमी आहे की राज ठाकरे यांनी आतमध्ये सगळ्या माध्यम प्रतिनिधींना बोलवलेलं पाहायला मिळतंय। तुम्ही देखील जाऊ शकता शिवतीर्थावर, आपण या सगळ्या संदर्भात अपडेट देऊ। तुम्ही देखील शिवतीर्थावर पोहोचून या सगळ्या संदर्भात आम्हाला अपडेट द्या। आपण पाहतोय की प्रसार माध्यम ही धावत पोहोचलेली आहे शिवतीर्थावर, काहीशी गडबड, पण अचानकपणे या ठिकाणी राज ठाकरे यांनी उपस्थितांना प्रसार माध्यमांना शिवतीर्थावर बोलवलेलं आहे। आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज राज ठाकरे देणार का, या मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार का, राज ठाकरेंचा नेमका काय अजेंडा असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। ही थेट दृश्य, एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण या क्षणी पाहतोय शिवतीर्थावरची। शिवतीर्थावर शस्त्रपूजन दसऱ्या निमित्तानं केलं जात आहे। राज ठाकरे सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित। भाग्यश्री, आपण पाहतोय शस्त्रपूजन शिवतीर्थावर या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि आपट्याची पानं देऊन परस्परांना विजयादशमीच्या या शुभेच्छा दिल्या जात आहेत। आज दसरा ठाकरेंकरता महत्त्वाचा दिवस। शिवतीर्थावर राज ठाकरे जाणार का या संदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत, कारण युती संदर्भात चर्चा होत असताना तिथं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कौटुंबिक भेटी वारंवार होत असताना या सगळ्या घडामोडी एकीकडे घडतात, तर दुसरीकडे शिवतीर्थावर आज राज ठाकरे उपस्थित राहणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। भाग्यश्री, राज ठाकरे काही संवाद साधणार आहेत का? तरी
एकंदरीत संवाद साधतील असं वाटत नाही आहे. मात्र आपण जर बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात बाहेर देखील शिवसैनिक आले होते. यावेळी देखील शर्मिला ठाकरे म्हणजेच राज ठाकरे यांच्या पत्नी यांनी बाहेर येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांना मिठाई वाटली आणि यावेळी शिवसैनिकांनी देखील त्यांना असं सांगितलं की 2 भाऊ एकत्र आले, आम्हाला अत्यंत आनंद झाला. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर काही शिवसैनिक देखील बाहेर उभे आहेत. आत्ता इथला शिवतीर्थचा जो कार्यक्रम आहे तो लाघवी पार पडलेला आहे. मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार का मेळाव्यानिमित्त हा प्रश्न जो आहे तो कायम पाहायला मिळतोय. आज जरी सांगितलं जात आहे पदाधिकाऱ्यांकडनं मनसेच्या की राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार नाही आहेत, मात्र शेवटच्या क्षणी काही होऊ शकतं. असं असलं तरी उद्धव ठाकरे देखील त्यांच्या राज ठाकरे यांच्या आई कुंदा मावशी ज्या आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थावर येणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आत्ता आपण बघितलं तर शस्त्रपूजनाचा जो कार्यक्रम आहे तो राज ठाकरे यांच्या घरी पार पडलेला आहे. राज ठाकरेंनी देखील शस्त्रपूजन केलेलं पाहायला मिळतंय. आणि दुसरीकडे शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्क मैदानामध्ये मोठं स्टेज मांडलेलं आहे, खुर्च्या मांडलेल्या आहेत. पावसाचं सावट असताना देखील अनेक ठिकाणहून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणहून शिवसैनिक जे आहेत ते शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत. कितीही चिखल असला, कितीही पाऊस असला तरी आम्ही इथे दटून उभे राहणार आणि आम्ही कानमंत्र उद्धव ठाकरे नेमके काय देतात हे ऐकायला उत्सुक आहोत, आतुर आहोत. याचबरोबर या 2 भावांची युती होणार का या संदर्भात काही चर्चा करणार का हे ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत आणि यासाठी आम्ही इथेपर्यंत आलेलो आहोत. त्याचबरोबर शेतीचा जो प्रश्न आहे तो देखील या संदर्भात उद्धव ठाकरे काही बोलणार का हे देखील आम्हाला बघायचं आहे. कारण जे शेतकरी आहेत येणारे ते बऱ्याच लांबून आलेले आहेत. मराठवाड्यातनं काही जण आलेत, काही जण खानदेशमधनं आलेले आहेत. असे अनेक ठिकाणहून ते हे जे कार्यकर्ते आहेत ते इथे आलेले आहेत आणि त्यांना एकच प्रश्न आहे की शेती संदर्भात उद्धव ठाकरे सरकारचा काही समाचार घेणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपण बघू शकतो की बाहेर जे शिवसैनिक आहेत ते राज ठाकरेंच्या घराकडे आत्ता बसलेले पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते इथे बसलेत. खरं तर यांची जी भेट आहे ती देखील घेतलेली पाहायला मिळाली होती. शर्मिला ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या होत्या. आपण त्यांना विचारूया की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे या क्षणी. दादा काय सांगाल, शर्मिला ठाकरे तुम्हाला भेटल्या, मिठाई देखील दिली आणि तुम्हाला शुभेच्छा देखील दिल्या, तुम्ही कसं बघता? आम्ही आज दसरा मेळाव्यासाठी आलो असता शिवतीर्थावर दर्शनासाठी आलो होतो, प्रथम नतमस्तक होण्यासाठी. आणि इकडे साहेबाच्या घरासमोरून जात असताना वहिनी साहेब बाहेर आल्या आणि त्यांनी मिठाई आणि सर्व गोड पदार्थ सर्व मला पण दिले, सर्व शिवसैनिकांना दिल्या, शुभेच्छा दिल्या आणि दसराचं सोनं पण दिलं मला. त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्यामुळे आज मन असं भारावून गेलं की बा आज खरं तर दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे आणि त्यांची ताकद महाराष्ट्राला माहिती आहे काय आहे. तर ते दोघं भाऊ एकत्र आले म्हणजे महाराष्ट्रात सत्ता येईल, शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, सर्वच व्यवस्थित होईल. दादा तुम्ही काय सांगितलं त्यांना आणि त्यानंतर त्यांची रिॲक्शन काय? त्यांनी मला विचारलं की तुम्ही कुठून आलात. त्यांनी माझी भावनिक विचारपूस केली. मी त्यांना माझं गावाचं नाव, मी श्रीराम राजाराम खेलदार खामगाव इथून आलेलो आहो, शेगावाचं गजानन महाराजांचं नाव त्यांना सांगितलं आणि त्यांनी आस्थेने विचारपूस केली. त्यांनी आम्हाला जे सोनं दिलं ते खरं तर सोनं मी मरेपर्यंत माझ्या हृदयात आणि माझ्या देवऱ्यावर ठेवीन. आज प्रथमच वहिनी साहेबांनी आम्हाला अत्यंत भावनिक पद्धतीने अत्यंत जवळ घेऊन सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या. आज तुम्ही इथे आलेला आहात, मेळाव्यानिमित्त आलेला आहात, काय संदेश कानमंत्र ऐकण्यासाठी उत्सुक आहात उद्धव ठाकरेंकडे? साहेबांच्या इकडून उद्धव साहेब आणि राजसाहेबांची युती झाली पाहिजे. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आणि सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे आणि महाराष्ट्रात शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता आली पाहिजे. कारण उद्धव साहेबच हे शेतकऱ्यांसाठी असतील, कामगारांसाठी असतील, सर्वांसाठी यापुढचं त्यांचं जे कार्य आहे कोरोनात केलेलं हे सर्व पूर्ण जगानं पाहिलं. कोरोना काळात साहेबांनी
नक्कीच आपण ह्यांना देखील काहीतरी बोलायचं आहे. काय बोलताय दादा? नमस्कार ताई, जय महाराष्ट्र. मी प्राध्यापक सचिन आयरे सर, नाशिकहून आलो आहे. खरं सांगायचं, शिवतीर्थाची माती कपाळाला लावली आज सकाळी. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री जर असतील स्वातंत्र्यानंतर तर फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदावर असताना कोरोना आला, तुम्हाला माहिती आहे. कोरोनाचं संकट जगावर होतं, परंतु कोरोना आला असताना उद्धव साहेबांची तब्येत बिघडली. दुसऱ्या बाजूला फोडाफोडीचं राजकारण चालू होतं. दादा, हे सगळं आपल्याला माहिती आहे, मात्र आता तुमची जी इच्छा आहे की युती व्हावी, आपण बघतोय लाघवी. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथे आहे की ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्या दिवसापासून या कोल्हापूरच्या मुलाने पायामध्ये चप्पल घातलेली नाहीये. आपण बघतोय की तो अनवाणी चालत सगळीकडे फिरतो. आज 2-2.5 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला. आपण त्याला विचारूया, दादा नेमकं काय डोक्यात आलं होतं तेव्हा की तू काय निर्णय घेतला? आमच्या निर्णय म्हणजे असा झाला की उद्धव साहेबांना आम्ही देव मानतोय. या देवाने खुर्ची जोडली म्हणून मी आज चप्पल सोडले. आणि उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असे शपथ घेऊन मी चप्पल सोडले. किती वर्ष झाली? 2-2.5 वर्ष झाले असतील. आणि मग आता कधी ह्याच्या नंतर जेव्हा आज मेळाव्यात तुम्ही नेमकं काय ऐकू इच्छिता, युती संदर्भात ऐकू इच्छिता का? 100% युती व्हायला पाहिजे. आणि राजसाहेब आणि उद्धव साहेब 100% एकत्र येणार. आणि शिवसेनाचा आणि मनसेचा महापौर मुंबईमध्ये 100%. नक्कीच नक्कीच. तर आपण बघतोय लाघवी एकंदरीत की किती उत्साह आहे. आणि स्वतः शर्मिलाताई ठाकरे यांनी आपण बघतोय की सोनं दाखवतायत. त्यांनी जे सोनं त्यांना दिलं ते दाखवतायत ते. तर हा जो उत्साह आहे युती संदर्भातला हा तर महत्त्वाचा आहेच. मात्र आज नेमकं उद्धव ठाकरे काय कानमंत्र देत आहेत हे बघणंही महत्त्वाचं आहे. एकीकडे आपण जे राज ठाकरेंची महाराष्ट्राच्या मनात शस्त्रपूजा आहे घरात त्यांनी जी तेच शस्त्रपूजा होईल केली ते असं उद्धव ठाकरे वारंवार म्हणत असतात. त्यामुळे या सगळ्या आता विनंती, आवाहन या सगळ्या कार्यकर्त्यांची ऐकून उद्धव ठाकरे नेमकी काय घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.